की आपण जेव्हा 7:30 ला स्टार्ट करत होतो तेव्हा थोडंसं टॉपिक आपण स्लो घेतोय आणि महत्वाचं चॅप्टर आहे म्हणून आपण हे बघा बायोलॉजीला आपण जनरली स्लोच जातो कारण ते थिअरी असतं टोटल. चला लक्ष द्या थोडं तर. माझ्या आवाजाबद्दल बोला, चांगला येतोय की नाही राज? फक्त तू हे देशील मला रिकॉल देशील, येस ऑर नो? हो सर. ठीक आहे. हे बघा आपण महत्वाचा पॉईंट शिकतो आहे की जनरेशन ऑफ नर इम्पल्स हा आपला पॉईंट आहे. एक्झाम मध्ये विचारला जातो जनरेशन ऑफ नर इम्पल्स, पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन असा एक कन्सेप्ट विचारला जातो. मग पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन काय असतं तर ते आपल्याला शिकायचं. आपण आतापर्यंत काय शिकलो की सोडियम बाहेर असतो, पोटॅशियम मध्ये असतो, दोघांमध्ये व्होल्टेज 70 मिली व्होल्टचं व्होल्टेज असतं. एवढं तर तुम्हाला कळालंय की अशा प्रकारे डायग्राम इथे सोडियम आहे प्लस पोटॅशियम प्लस असतो पण मधलं जे चार्ज असतो निगेटिव्ह असतो आणि मायनस वाले मग मायनस आणि हे प्लस काय करतं ओव्हरऑल चार्ज इथे मायनस ठेवतं. ही जी फेज आहे की ऍक्सॉनच्या बाहेर प्लस आणि मायनस मध्ये याला आपण काय म्हणतो रेस्टिंग फेज म्हणतो. म्हणजे न्यूरॉन हा रेस्ट मध्ये आहे. ही बॅटरी सारखं जर आपण ट्रीट केलं त्या बॅटरीचं व्होल्टेज आहे 70 मिली व्होल्ट, यातलं व्होल्टेज आहे -70 मिली व्होल्ट, एवढं इथे व्होल्टेज असतं. आणि हे 70 मिली व्होल्ट भरपूर एक्झाम मध्ये विचारला गेला, त्याला रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतात. ओके. आता पुढे तुम्हाला सांगितलं की हे कोण मेंटेन करतं तर तिथे भरपूर गेट्स असतात, त्यांना व्होल्टेज गेट्स म्हणतो आपण. तिथे सोडियम पोटॅशियम पंप असतो, त्यांना व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणतो. हे बघा इथे वर्ड इथे आलेला आहे व्होल्टेज गेटेड चॅनल. सोडियम पोटॅशियमला बाहेर प्लस आणि मध्ये मायनस मेंटेन करतात. तर याला म्हणतात रेस्ट. आता हे रेस्ट वरनं आपल्याला महत्त्वाचा पॉईंट शिकायचा की म्हणून रेस्टला राहिला तो तर काही कामाचा नाहीये. ऍक्च्युली तो काम कसं करतो, रेस्ट मधून ऍक्टिव्ह कसं होतो, पुन्हा डिऍक्टिव्ह पुन्हा रेस्टला कसं येतो, तर त्याला आपण म्हणतो पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन. आता इथे तो टॉपिक येतो जनरेशन ऑफ नर्व्ह इम्पल्स मध्ये की इम्पल्स कसं तयार होतं, म्हणजे सिग्नल कशा प्रकारे ट्रान्सफर केला जातो. चला तर कुणी आहे का बायोलॉजी? आदित्य आहे का वाचणार? आदित्य? हो सर. जनरेशन चलो ऑफ nerve impulse, depolarization. The origin and maintenance of resting potential depends on the original perfect state. Any changes or disturbance to the membrane will cause any आदित्य? चला कोणाचा इंटरनेट चांगला आहे? शिखर पटेल आहे का? वाचा, आपल्याला संपवायचं. हो सर. इकडे नाही नाही शेखर पाटील तुझं इंटरनेट चांगलं वाटत नाही. शेखर पाटील आवाज आपलं थांबव थांबव थांबव. कोणाच चांगला आहे इंटरनेट चांगला? नीट मधले कोण आहे? आदित्य क्लिअर आहे का? हो सर. ठीक आहे वाच. The voltage gated Na plus K plus channels are special in two ways. They can change the potential difference of the as per the stimulus received, and also the gates operate separately and are self-closing. असलं सर्व? हो सर. ओके. हे बघा फर्स्ट पॉईंट बघा, तुम्हाला डिपोलरायझेशन म्हणजे कन्सेप्ट विचारला, डिपोलरायझेशन म्हणजे काय.
तर याच्यामध्ये काय असतं की जे रेस्टिंगला असतं, म्हणजे हे रेस्टिंग पोटेन्शियल जो म्हणतो, रेस्टिंग पोटेन्शियल म्हणजे जसं की तिथे आपण काय म्हणतो, जे पोटेन्शियल आहे ते रेस्टला आहे. म्हणजे तिथे लोअर पोटेन्शियल डिफरन्स असणार. लोअर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जे व्होल्टेज असलं ते -70 मिली व्होल्ट्स पर्यंत असणार. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होणार, धिस मेक्स मेम्ब्रेन मोर परमेबल टू सोडियम, सो देअर विल बी रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम, दिस प्रॉपर्टी कॉल्ड ॲज अ नर्व्ह मेम्ब्रेन. हे बघा, मला वाटतं तुम्ही डायग्राम दाखवतो मी, डायग्रामवरनं आपण ऍडजस्ट करू द्या. थांबा 2 मिनिटं वेट करा. मी इंटरनेट थोडंसं ऍडजस्ट करतो. इंडियन बघण्याचा प्रयत्न करतोय आपण. हे जे व्हिडिओ आहेत ते चांगले व्हिडिओ आहेत आणि मी ऑलरेडी थोडस माहिती घेतलेली आहे. बेसिक्स पासून बघू आपण. हे बघा, रेस्टिंग पोटेन्शियल न्यूरॉन रेस्टला आहे. नंतर तिथे स्टिम्युलस येणार. स्टिम्युलस आल्यानंतर ते काय, स्टिम्युलस त्या ऍक्सॉन मधनं ऍक्शन पोटेन्शियल तयार होणार, सिनॅप्टिक ऍक्टिव्हिटी होणार. बघा कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी होणार. आधी जो डेंट्रीज वगैरे असणार ते रेस्टला असणार. आता आवाज येतोय का सांगा. सर दिसतंय. आवाज येतोय का माझा? येतोय सर. राज, ठीक आहे. हे बघा, तुम्हाला एक ऍक्सॉन दिसतो आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, इथे एक सेल बॉडी दिसत आहे, डेंट्रीज दिसतोय तुम्हाला, ऍक्सॉन दिसतो आहे. हा आपला अशा प्रकारचा सेल बॉडी आहे, हा डेंट्रीज आहे, हे ऍक्सॉन आहे आणि सिनॅप्स आहे. बघा इथे सिनॅप्स आहे. तर यामध्ये हा जो सेल बॉडी आहे काय येतो, स्टिम्युलस येतो, स्टिम्युलस रिसिव्ह केला जातो आणि इथून तो काय केला जातो, ऍक्सॉनने ह्या सिनॅप्सकडे ट्रान्सफर केला जातो. पुन्हा तिथे पुढे मसल असू शकतो किंवा पुन्हा न्यूरॉन असू शकतो, काही असू शकतो. तर आपल्याला शिकायचं आहे ते काम कसं करतं. चलो, तर हे बघा, सेल बॉडी मध्ये काय होतं की हा डेंट्रीज आहे, हा न्यूरॉन्स एका सेलला कनेक्टेड आहे. आपल्याला शिकायचं की इम्पल्स कसा तयार होतोय. आता तुम्हाला माहिती की स्टिम्युलस म्हणजे काहीही असू शकतो. आता हे बघा, ऍक्सॉन आधी रेस्टला आहे, रेस्टिंग पोटेन्शियल म्हणजे -70 मिली व्होल्टला आहे, रेस्टला आहे. काही आपल्या म्हणजे हाताला टच करत नाही किंवा काही टेम्परेचर चेंज होत नाही, काही होत नाही. म्हणजे तुम्हाला बाहेरचा कोणताही फॅक्टर आहे तो अफेक्ट करत नाही किंवा स्मेल येत नाही, काहीच होत नाही. तेव्हा तुमचा ऍक्सॉन हा काय आहे, एक नॉर्मल स्टेटला, त्याला रेस्टिंग स्टेटला आपण म्हणतो. रेस्टिंग स्टेट मध्ये काय होतं की काहीतरी आपला स्मेल येतो किंवा काहीतरी टेम्परेचर होतं, काहीतरी आपल्याला दिसतं, असं आपल्या सेन्सरला काहीतरी दिसतं, तर आपण स्टिम्युलस म्हणतो. हे बघा, हे स्टिम्युलस आहेत. हे स्टिम्युलस हे डेंट्रीज कडनं रिसिव्ह केले जातात. हे रेस्टिंग पोटेन्शियलचं ग्रॅडियंट पोटेन्शियल तयार होतं. ग्रॅडियंट पोटेन्शियल म्हणजे ग्रॅडियंट म्हणजे लक्षात ठेवा, कोणती गोष्ट रेस्टला अशी असते, म्हणजे आपण जर अर्थ हा आहे तर अर्थचा सरफेस असं असतं बघा, ग्रॅडियंट असं असतो. ग्रॅडियंट म्हणजे त्याला एक हाईट असते, एक हायर हाईट आणि एक लोअर हाईट, याला ग्रॅडियंट म्हणतात. ग्रॅडियंट समजतो ना, एक उतार असेल तर तो त्याला आपण जनरली ग्रॅडियंट म्हणतो. म्हणजे एकदम छोट्यावरनं गोष्ट मोठ्यावरती जाणं, याला ग्रॅडियंट म्हणतात.
मग टेस्टिंग वरनं एक हाय पोटेन्शियल तयार होतं, त्याला आपण म्हणतो ग्रेडियंट पोटेन्शियल. म्हणजे आधी पोटेन्शियल इथे होतं, आता पोटेन्शियल एकदम हाईट वरती गेलं, या स्लोपला आपण ग्रेडियंट म्हणतो. तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये कुठेही ग्रेडियंट शब्द आला तर लक्षात ठेवायचं की एकदम सडन शार्पली राईज इन्क्रीज होणं कोणती गोष्ट अशा प्रकारे इन्क्रीज होणं, त्याला आपण ग्रेडियंट म्हणतो. मग हा स्टिम्युलस आहे तो तुमच्या आईज मध्ये येऊ शकतो, लाईटच्या फॉर्म मध्ये, स्मेल म्हणून तुमच्या नोज मध्ये येऊ शकतो, टेम्परेचर किंवा टच तुमच्या स्किनला येऊ शकतो. आणि तुमचं इथे ऍक्सॉनचं पोटेन्शियल रेस्टिंग वरनं ग्रेडियंट पोटेन्शियल आपण जनरली कन्सिडर करतो म्हणजे इन्क्रीज होतं. आणि ते स्टिम्युलस एकत्र केले जातात आणि इथून आपला ऍक्सॉन काम करायला लागतो, जे की आपल्याला शिकायचं. चला आता आपण पुढे बघू की ऍक्सॉन काम कसं करतो. हे बघा आता ऍक्च्युअली ऍक्शन पोटेन्शियल कुठे आहे बघा, की ऍक्शन कुठे झालेली ते आपल्या ऍक्सॉन मध्ये ऍक्शन पोटेन्शियल तयार होतं. आणि तेही ऍक्शन पोटेन्शियल असतं. ऍक्शन पोटेन्शियल हे बघा रेस्टिंग पोटेन्शियल आहे, रेस्टला होता, नंतर त्या ऍक्शन पोटेन्शियल मध्ये आला न्यूरॉन. आणि ते ऍक्शन पोटेन्शियल आणि इथे जे होतं या दोन एंड्स मध्ये त्या काय असतं, सिनॅप्स असतो. एक सिक्वेन्स दिला तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी. सिनॅप्टिक ऍक्टिव्हिटी ऑलरेडी आपण लर्न केलेली आहे. काय लर्न केली आहे तर त्यामध्ये लर्न केलं आपण की आपल्याकडे एक प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असतो, एक पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असतो, त्याच्यामध्ये सिनॅप्टिक स्पेस असते. न्यूरो ट्रान्सफर इथून येतात आणि या रिसिव्हरला काय करतात, कनेक्ट करतात, मग इथला इम्पल्स इथे ट्रान्सफर केला जातो. आणि केमिकल ऍक्टिव्हिटी, तर सिनॅप्टिक ऍक्टिव्हिटी केमिकल ऍक्टिव्हिटी आहे ही, आणि ही टोटल इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आहे. ओके. आणि इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी मध्ये दोन गोष्टी असतात, एक तर रेस्टिंग पोटेन्शियल असतं, एक ऍक्शन पोटेन्शियल असतं. रेस्टिंग म्हणजे ऍक्शन रेस्टला असतो, ते स्टिम्युलस आल्यानंतर तो काय येतो, ऍक्शन मध्ये येतो. इथपर्यंत काही डाऊट आहे? नाही सर. हॅलो, चला पुढे जाऊ आपण. तिथून व्होल्टेज इन्क्रीज लागते, याला आपण रेस्टिंग पोटेन्शियल फर्स्ट जे आहे ते रेस्टिंग आपण व्हिडिओ नुसार जाऊ. होते आणि ऍक्शन पोटेन्शियल मध्ये होटेल गेटेड. आणि हा जो ग्रेडियंट पोटेन्शियल काय, तर ही जी रेट आहे आणि हा जो पीक याला म्हणतात, ओके. हे बघ सांगितलं पोटेन्शियल म्हणजे बॅटरी असतं, प्लस मायनस असतं, बस एवढंच आहे. आपल्याला माहिती -70 मिली व्होल्टचं व्होल्टेज असतं, ते प्लस ऍक्शनच्या बाहेर प्लस असतं आणि मध्ये काय असतं, मायनस असतं. पुढे जाऊ आपण. जो ऍक्सॉन असतो बघा, ऍक्सॉनचा सेक्शन दिला इथे प्लस साईडनं, टोटल तुम्हाला मायनस दिसतंय बघा. आपण दाखवायला असं दाखवतो मायनस आणि प्लस, पण ते ऍक्च्युअली कसं दिसतं, तर ते ऍक्च्युअली ऍक्सॉन असं असतो, सर्क्युलर असतो आणि त्याच्या मायनस मध्ये बाहेर प्लस असतो. ते आपण शॉर्टकट मध्ये असं दाखवतो, हे प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस. याचा मिनिंग समजून घ्यायचं की ते असं आहे, सर्कल आहे, मध्ये सर्व मायनस आहे, बाहेर प्लस आहे. आता हे जे पोटेन्शियल तुम्हाला दिसतंय इथे, मेम्ब्रेन पोटेन्शियल दिसतंय, हे बघा, हे जे प्लस मायनस आहे याच्यामध्ये मेम्ब्रेन आहे, आणि मेम्ब्रेनच्या बाहेर प्लस आहे आणि मध्ये मायनस आहे, म्हणून याला मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणतात. हे मेम्ब्रेन पोटेन्शियल बघा इथे टाइम दिलेला आहे. इथे -70 व्होल्ट आहे, -55 आहे, 0 आहे, 30 आहे. आता आपल्याला माहिती -70 म्हणजे अर्थ काय असतो, -70 जी व्हॅल्यू आहे तिच्यापेक्षा -55 आहे वरती, नंतर 0 आहे आणि प्लस आहे, अशा प्रकारे ही व्हॅल्यू काय होते, व्हॅरी होते. आता व्हॅरी कशी होते, ऍक्शन काय असतं, त्याच्यात पोलरायझेशन डिपोलरायझेशन हे आपल्याला शिकाय. इथपर्यंत काही डाऊट आहे? हॅलो, नाही सर. हे बघा -70 मिली व्होल्ट तुम्हाला ते बॅटरी दाखवला, एवढं लक्षात ठेवायचं. हा जो त्याने कर दाखवलेला आहे, ऍक्च्युली त्याला दाखवायचंय की बाहेर एक मेम्ब्रेन आहे, एक आणि सोडियम दाखवलेलं आहे. हे पोटॅशियम मध्ये असतो, सोडियम असतो, रेड ब्ल्यू कलरचं प्रोटीन. हे सांगितलं होतं, पोटॅशियम आणि प्रोटीन मध्ये मायनस असतो, चार्ज असतो, बाहेर काय असतो, सोडियम असतो, एकटा सोडियम असतो. तर पोटॅशियम सोबत इथे मायनस प्रोटीन बसलेले असतात, म्हणून मायनस चार्ज असतो. नीटोल आणि पर्टिक्युलर लक्षात ठेवायचं.
हे बघा आता आता हे जे आहे प्लस मायनस, तर तो प्लस मायनस तुम्हाला चार्ज दाखवण्याचा प्रयत्न करतोय की इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. इलेक्ट्रोकेमिकल मिनिंग आहे, तर इलेक्ट्रो म्हणजे काय, चार्जेस तयार होत आहेत. केमिकल म्हणजे सोडियम पोटॅशियम हे काय आयन्स केमिकल्स. ते इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस असते की केमिकल्समुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजे जे केमिकल्स असतात जसं की पोटॅशियम मध्ये असतो आणि सोडियम बाहेर असतो, ह्या दोन केमिकल्समुळे इथे प्लस मायनस चार्ज होतो, म्हणून याला इलेक्ट्रोकेमिकल्स आपण जनरली प्रोसेस म्हणतो. तर आपल्या बॉडीमध्ये जनरली सर्व प्रोसेस इलेक्ट्रोकेमिकल्स असतात. हे बघा आता मी आधीच सांगितलं की मला की हे जे निगेटिव्ह, हे जे ब्ल्यू दिसते तुम्हाला, प्रोटीन्स आहे ते निगेटिव्ह चार्ज असतात. ते सोडियम पोटॅशियम असतात ते प्लस चार्ज असतात, मग सोडियम बाहेर असतात. तर अॅनिमेशन आहे थोडस, तो म्हणतो तो बघू आपण अॅनिमेशन. अशा प्रकारे जनरली ऍक्सॉन मध्ये जनरली चालू असतं. म्हणजे तुमचा जो ऍक्सॉन आहे तो जेव्हा वर्किंग मध्ये असतो त्यामध्ये सोडियम पोटॅशियम मध्ये बाहेर चालू असते. बघा सोडियम मध्ये येत आहेत, तिकडे पोटॅशियम बाहेर जात आहेत, पोटॅशियम मध्ये येत आहेत, सोडियम बाहेर जातात. पुन्हा अॅनिमेशन बघा बघा. हे बघा हे चॅनल्स आहेत. एक हा ऑरेंज कलर हा सोडियम साठी चॅनल आहे आणि हा पोटॅशियमचा आहे. कधी बाहेर येतोय कधी मध्ये येतोय, नीट बघा. हे बघा सोडियम मध्ये येतोय, चला बाहेर चालला. म्हणजे मला काय माहिती, आपल्याकडे दोन चॅनल असतात सोडियम आणि पोटॅशियमचे. तर सोडियमचे चॅनल्स सोडियमला इन आउट करतात, पोटॅशियमचे चॅनल इन आउट करतात. हा जो असतो पंप असतो सोडियम पोटॅशियम, सांगितलं तुम्हाला सोडियम पोटॅशियम पंप मध्ये लक्षात ठेवायचं. सोडियम पोटॅशियम पंप हा स्पेसिफिकली पोटॅशियम 2 मध्ये टाकतो आणि सोडियम 3 बाहेर काढतो. हे बघा 3 सोडियम बाहेर आणि ते ब्ल्यू कलर पोटॅशियम मध्ये. हा पॉईंट कळाला का? सोडियम हे बघा तुमच्या जे सिस्टीम आहे, ही सिस्टीम आहे, त्याला काय काय असतं, तर पहिली गोष्ट सोडियम बाहेर पोटॅशियम मध्ये. त्यानंतर इथे चॅनल असतं सोडियम साठी इन आउट करण्यासाठी, पोटॅशियमला स्वतःच इन आउट करण्याचं चॅनल असतं. त्याच्यामध्ये पुन्हा एक सोडियम पोटॅशियम पंप असतो. सोडियम पोटॅशियम पंपचं काम असतं की रेस्ट मेंटेन करणं, -70 मिलीव्होल्ट मेंटेन करणं. त्यासाठी तो काय करत असतो, टाकतो आणि 2 पोटॅशियम घेत. इथपर्यंत डाऊट आहे कोणाला? नाही सर. हॅलो. ओके. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, तुमचं लेक्चर घेताना मला असं घशालाच काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. तर केळं खाल्लं मी ना, आता काय माहिती केळ्यामुळे झालं का. चलो आगे. आपण रेस्टिंग आधी शिकतो आहे. रेस्टिंग मध्ये काय शिकवलंय तुम्हाला, मध्ये मायनस चार्ज बाहेर प्लस चार्ज. हे बघा तुम्हाला एक अॅनिमेशन ते याच्यासाठी मी डाउनलोड की जेव्हा इम्पल्स जेव्हा ते प्रकारे रेटचे नीट लक्ष. हे बघा रेस्टला आहे डॉट्स आहे. हे मध्ये एकदम महत्वाची गोष्ट बघा, सिग्नल येतोय बघा, सिग्नल आहे बघा, दिसतंय सिग्नल बघा. सोडियम पोटॅशियम हे बघा मध्ये कळलं. और रेड कलरचे येत आहेत, ग्रीन बाहेर जात आहे. काय मी काय सांगितलं होतं आधी, सोडियम बाहेर असतो तो रेड कलरचा आहे आणि पोटॅशियम हा मध्ये असतो. जेव्हा सिग्नल येतो तेव्हा सोडियम मध्ये टाकला जातो, पोटॅशियम बाहेर टाकला जातो. मध्ये
हॅलो. हाँ सर. काय थोडस इंटरनेट इश्यू आहे काय तर. सिम्युलेशन समजतंय का बघा. सोडियम मध्ये येत आहेत आणि पोटॅशियम बाहेर जात आहेत. नीट बघा सिम्युलेशन. रेड कलर मध्ये येतोय आणि ग्रीन कलर सडनली बाहेर जातोय जेव्हा इम्पल्स येतोय. ते काय येत आहे, तुमच्या कोणत्या तरी सेन्स ऑर्गन कडनं काय येतोय, इम्पल्स येतोय. ते दाखवण्यासाठी मी हे बघा सिग्नल आला, हे बघा रेड कलर मध्ये आणि ग्रीन कलर बाहेर. कळालं. पुन्हा सिग्नल येईल आता. नाही ठीक आहे, त्याने काही पाठवलं नाही. आता हे कळालं ना, ऍक्शन पोटेन्शियल काय असतं. जेव्हा आपल्याकडे एक सिग्नल येतो तेव्हा काय होतं, हे रेड असतात ते सर्व मध्ये घुसून जातात ना, ग्रीन कलर बाहेर होऊन जातात. मग रेड कलर कोण असतात, ते रेड कलर म्हणजे काय असतात, सोडियम असतात. आणि ग्रीन कलर काय असतात, पोटॅशियम असतात. म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे म्हणतो काय, ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, जे रेस्टला असतं. रेस्टला सोडियम, हे बघा रेस्टला सोडियम बाहेर असतं, रेड कलर बाहेर असतो. पण जेव्हा एक सिग्नल येतो तेव्हा त्यातला जो रेड कलर आहे तो मध्ये येऊन जातो आणि ग्रीन कलर बाहेर होऊन जातो. याला ऍक्शन होणं म्हणतात. रेस्ट होणं म्हणजे काय, रेड बाहेर ग्रीन मध्ये. सॉरी, रेस्ट म्हणजे काय, रेड बाहेर ग्रीन मध्ये. आणि ऍक्शन म्हणजे काय, रेड मध्ये ग्रीन बाहेर. आणि हे मध्ये रेड आलेले बाहेर आणण्यासाठी पुन्हा आपला पंप लागतो, त्याला सोडियम पोटॅशियम म्हणतो. ते पुन्हा रेड उचलतात आणि सेलच्या बाहेर टाकतात त्या मेम्ब्रेनच्या. मग त्याला पुन्हा आपण म्हणतो तो रेस्टला आला. पॉईंट करतोय. हो. इथपर्यंत पॉईंट कळाला की नाही. चला पुढे बघू. नाही समजला तुम्ही पुढे सांगणारच आहे. ऍनिमेशन इन डेप्थ आहे म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ऍक्च्युली चाललं काय, म्हणजे नीटवाल्यांसाठी जास्त फोकस करतोय आपण. हे बघा आपल्याकडे दोन प्रकारचे चॅनल असतात. एक प्रकारचा चॅनल तुम्हाला इथे दिसतोय, आता मला लिहायचं सापडत नाही मला. हे बघा आपल्याकडे जे ऍक्सॉन असतो त्याला दोन प्रकारचे चॅनल असतात. एक तर असतो सोडियमचा स्वतःचा चॅनल, एक असतो पोटॅशियमचा चॅनल, आणि एक असतो व्होल्टेज गेटेड चॅनल. अशा प्रकारे सिस्टीम असते. व्होल्टेज गेटेड चॅनल सोडियम आणि पोटॅशियमचा. तुम्हाला व्होल्टेज गेटेड चॅनल सांगितलं होतं ना, की ज्यातनं व्होल्टेज सोडियम पोटॅशियमला काय केलं तर यू दिलं जातं, किंवा काही लीक चॅनल असतात. लीक म्हणजे ते डायरेक्टली लीक होऊन जातं. तुम्हाला इनडेप नाहीये पण थोडंसं कळावं म्हणून आपण ते इनडेप चाललोय. हे बघा हे कळालं तुम्हाला. रेड कलर मध्ये आला आणि ग्रीन कलर. आता व्होल्टेज गेटेड चॅनल आपण बघतोय, ठीक आहे. हे बघा तुम्हाला डायग्राम दाखवली होती मी, अशा प्रकारे डायग्राम होती. इथे -70 मिली व्होल्ट होतं, इथे -55 होतं. आता सिग्नल जर -70च्या वरती -55 पर्यंत गेला, ठीक आहे. तर मी काय सांगितलं होतं आधी, की जेव्हा -70 पर्यंत सिग्नल असतो तेव्हा तो 70 पर्यंत पुन्हा नॉर्मल केला जातो, रेस्टला आणला जातो. पण 70च्या वरती -55 पर्यंत सिग्नल गेला, 55 पर्यंत जर सिग्नलची इंटेन्सिटी असेल तर एक ओपन केला जातो चॅनल, त्याला व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणतात. की सोडियम इथून लीक होतो, ठीक आहे, नॉर्मली होतो. नॉर्मली म्हणजे सिग्नल आल्यानंतर सोडियम मध्ये जातो, ही नॉर्मल प्रोसेस आहे, लिकेज चॅनल आहे. पण जर सिग्नल मोठा असेल आणि तिथे जर व्होल्टेज हे -50च्या वरती असेल तर हा जो चॅनल असतो त्याचं नाव असतं व्होल्टेज गेटेड चॅनल फॉर सोडियम. हा -55 मिली व्होल्टच्या वरती काय होऊन जातो, स्वतःच ओपन होऊन जातो. म्हणजे इथूनही सोडियम एंटर करतो आणि इथूनही करतो. पॉईंट करतोय. हा व्होल्टेज गेटेड चॅनल कधी स्टार्ट होतो, जेव्हा सिग्नल मध्ये किती व्होल्टेज असतो, जो इम्पल्स जो स्टार्ट स्टिम्युलस येतो त्याच्याने जर -55 मिली व्होल्टच्या वरती जर पोटेन्शियल तयार केलं तर हा काय होऊन जातो, ओपन होऊन जातो. याला व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणतात. व्होल्टेज गेटेड म्हणजे का, कारण हा 25 व्होल्ट वरती काम करतो, म्हणतात व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणतात. या लीक चॅनल काय म्हणतात, कारण हे जनरली ओपन असतात.
छोटासाही सिग्नल आला, छोटासाही तुम्हाला काहीतरी टेम्परेचर स्मेल आला तरी हा सोडियम मध्ये जातो आणि आपल्या ब्रेनला सांगण्याचा प्रयत्न करतो काहीतरी सेन्स होत आहे. सोडियम मध्ये चालत म्हणजे काहीतरी आपल्याला जाणवत आहे. पण तू ते छोटस जाणवत असलं तर हा ओपन नाही होत. हा कधी ओपन होतो जेव्हा एका रेंज 70 आपल्याला आहे -55 त्यापेक्षा थोडं मोठं व्होल्टेज आहे. तर हा इथे जर रीच करून गेला थोडा स्वेल जर मोठा असला तर बॉडीला वाटतं की ब्रेनने ठरवलेलं असतं की ह्या एवढ्या सिग्नल जो असतो मोठा सिग्नलच पाठवायचा, छोटा सिग्नल पाठवायचा नाही. मग बॉडी ह्या -55 ला काय म्हणतो थ्रेशोल्ड बॉडीने ठरवून ठेवलाय -55 मिली व्होल्टच्या खालचा जो सिग्नल असेल म्हणजे जो स्टिम्युलस असेल त्याला कन्सिडर करायचा नाही. मग -55 च्या वरती जर सिग्नल जर त्याची स्ट्रेंथ असेल स्मेलची किंवा कशाची लाईटची तर मग तुमच्या बॉडीला तो कन्सिडर करावा लागतो. मग तो -55 ला जर तो स्टिम्युलस असेल तर हा ओपन होऊन जातो आणि ह्या सोडियमला मध्ये एंट्री करू देतो आणि तुमच्या बॉडीला तो काय होतो एक ऍक्शन म्हणून पुढे पाठवला जातो. हे कळतंय का? हो सर. हे बघा थोडं कळत असेल त्याच्यानंतर तुम्हाला थोडं मी पुन्हा रिपीट करेल, त्यात काही एवढं कन्फ्युजन नाही. फक्त लक्षात ठेवा आता महत्त्वाचं पॉईंट काय आहे की बाहेर प्लस असतं मध्ये मायनस असतं हे तर माहिती आहे तुम्हाला. बाहेर सोडियम असतो मध्ये पोटॅशियम असतो हे माहिती आहे तुम्हाला. जेव्हा ते रेस्टला असतात तेव्हा -70 व्होल्टचं व्होल्टेज असतं हे माहिती आहे तुम्हाला. त्याला रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतात हेही तुम्हाला कन्फर्म झालेलं आहे. आता ही गोष्ट रेस्टला आहे हेही ओके आहे. रेस्टला काय आहे कारण इथे प्लस मायनस आहे. आता नुसतं तिथे रेस्टला असून तिथे बस असं असतं का नाही, तिथे ऍक्च्युली अशा प्रकारच्या 2 ओपनिंग असतात. एक सोडियम बाहेर आहे त्याला एंट्री करवण्यासाठी असते आणि एक पोटॅशियम मध्ये त्याला बाहेर जाण्यासाठी असतं. म्हणजे सोडियमला बाहेर लीक करण्यासाठी आणि पोटॅशियमला मध्ये लीक करण्यासाठी असे 2 चॅनल असतात. त्या चॅनलला म्हणतात लीक चॅनल. त्या चॅनलला सोडून अजून 2 चॅनल असतात. एक सोडियमचा व्होल्टेज गेटेड चॅनल असतो आणि पोटॅशियमचा व्होल्टेज गेटेड चॅनल असतो. म्हणजेच काय सोडियम आणि पोटॅशियमने एक्स्ट्रा कधी हे चॅनलतून तर जायचंच आहे पण एक्स्ट्रा अजून कसं एंटर करायचं मध्ये त्यासाठी बॉडीने एक अजून तिथे एक सिस्टीम लावलाय. त्या सिस्टीमचं नाव आहे व्होल्टेज गेटेड चॅनल. म्हणजे -55 मिली व्होल्टच्या वरती जर चुकून स्टिम्युलस आला तर हा व्होल्टेज ओपन होऊन जातो आणि हाय क्वांटिटी ऑफ सोडियम मध्ये पाठवून देतो. म्हणजे मध्ये प्लस बाहेर मायनस म्हणजे मोठा सिग्नल पुढे जातो त्याला ऍक्शन पोटेन्शियल आपण म्हणतो. चला ठीक आहे पुढे बघू आता. समजेल तुम्हाला 2-3 वेळा रिपीट केल्यावरती. अरे सॉरी सॉरी कुठे गेलात? चला ठीक आहे इकडे लक्ष द्या. हे बघा मग काय कळालं तुम्हाला आता की आपल्याकडे एक सोडियम साठी एक ओपन चॅनल असतं. पोटॅशियम साठी ओपन चॅनल असतं. ते कधीही इन आउट ऑफ सोडियम पोटॅशियमला करतात. पण सोडियम साठीचं पुन्हा एक चॅनल असतं त्याचं नाव आहे व्होल्टेज गेटेड चॅनल. ते -55 मिली व्होल्टच्या वरतीच ओपन होतं. आणि एक चॅनल आहे जे आहे पोटॅशियम. तेही यासारखंच आहे. तेही पोटॅशियमला एंट्री एक्झिट करतं पण -30 मिली व्होल्ट गेल्याशिवाय होत नाही. यांना मग व्होल्टेज गेटेड चॅनल का म्हणतात तर हे व्होल्टेज वरती ऑपरेट होतात हे चॅनल्स म्हणून दीज आर कॉल्ड एज अ व्होल्टेज गेटेड चॅनल. अँड फर्स्ट वन आर द सिम्पली ओपनिंग चॅनल. दे आर सिम्पली लीक चॅनल. दे आर लीक एनी टाइम्स ड्युरिंग द एनी प्रोसेस अँड एव्हरीवेअर. म्हणजे कोणत्याही थ्रूआउट ऍक्शन मध्ये कधी ओपनच असतात. सोडियम बाहेर पोटॅशियम बाहेर अशा प्रकारे त्यांचं काम चाललेलं. तर लक्षात ठेवा व्होल्टेज गेटेड चॅनलचं स्वतःचं व्होल्टेज आहे. लीक चॅनल कशी ऑपरेट होतात आणि तुमच्या समोर डायग्राम आहे. आता डायग्राम मध्ये ह्या व्होल्टेज गेट हा बघा हा लीक चॅनल दिसतो आहे. हा -55 आणि 30. तर क्लिअर तुम्हाला दिसते येते की -70 ला एक व्होल्टेज आहे -55 ला. आता तुम्हाला एवढं तर मी सांगितलं -55 इथे गेलं की शार्प बघा एकदम एकदम ग्रॅडियंट वाढलाय म्हणजे एकदमच व्होल्टेज वाढलाय. ते का वाढतं एकदम असं अशा प्रकारे शार्प कारण हा काय करतो -55 मिली व्होल्टचा ओपन होऊन जातो. हा सोडियमला मध्ये एंट्री करू देतो. हा म्हणतो की जो सिग्नल होता तो 30 होता -30 होता ठीक होतं -40 झाला ठीक आहे. -55 झाला की यातनं सोडियम येतातच पण इथून एंटर करायला लागतं. मग त्यामुळे शार्प एकदम तिथून काय होतो सिग्नल राईज होतो आणि तो काय होतो
की पुढे ट्रान्सफर करण्यासाठी रेडी असतो. मग तो शार्प एकदम राईज झाला की तो लगेच तो काय करतो, रीच 30 व्होल्ट पर्यंत रीच होऊन जातो. हे बघा इथे. मग 30 व्होल्ट पर्यंत रीच झाला की 30 व्होल्टच्या वरती तर काही आपलं सिस्टीम चालत नाही. त्याला काय करायचं असतं, नॉर्मल करायचं असतं, कारण पुढचं सिग्नल पुढे पुन्हा त्याला ट्रान्सफर करून पुन्हा रिसीव्ह करायचं असतं. मग 30 व्होल्ट पर्यंत गेला की हा म्हणतो की सोडियम मध्ये आला होता का, ओके. मग हा 30 व्होल्टला काय करतो, पोटॅशियमला काय करतो, ऑपरेट करायला लागतो, पोटॅशियमला ड्रास्टिकली बाहेर पाठवतो. ठीक आहे. तर 30 व्होल्टला ऑपरेट होणारा कोणता, पोटॅशियम, आणि -55 ला व्होल्टेजला ऑपरेट होणारा सोडियम. अशा प्रकारे हे दोघंही पंप काय करतात, हा एक -55 ला काम करतो, एक 30 ला काम करतो. याला अशा प्रकारे स्पाइक आणि पुन्हा काय करतो मग आपण त्याचं ग्रेडियंट, ही ग्रेडिएशन. अशा प्रकारे आपण 2 फिनॉमिनन करतो. पुन्हा हा स्पाइक येतो, पुन्हा ग्रेडियंट तयार होतो, पुन्हा नॉर्मलला येतो, पुन्हा इथे येतो. अशा प्रकारे असं इम्पल्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतो. असा इम्पल्स कसा तयार होतो बघा, नॉर्मल रेस्टला, हे बघा रेस्ट आहे, इथून हा रेस्टला एक स्पाइक येतो, स्पाइक नॉर्मल होतो, पुन्हा तो रेस्टला येतो, स्पाइक येतो, पुन्हा नॉर्मल होतो. अशा प्रकारे हे स्पाइक येत राहतात असे. आणि जे स्पाइक्स आहेत ते स्पाइक्स ह्या सिग्नल मधनं इथे एक स्पाइक आला की तो पुढे ट्रान्सफर करतो, इथे स्पाइक येतो, इथे स्पाइक येतो. हे बघा, हा असं तुमचा ऍक्सॉन आहे, इथे प्लस मायनस आहे. तर हा आधी रेस्टला असतो असा, मग इथे स्पाइक येतो. ओके. मग हा रेस्टला असतो, मग हा स्पाइक इथे येतो, हा पुन्हा रेस्टला येऊन जातो, हा पुन्हा स्पाइक येतो, हा पुन्हा रेस्टला येऊन जातो, हा स्पाइक येतो. म्हणजे हा स्पाइक जो आहे तो पुढं पुढं पाठवला जातो. माझा पॉईंट करतोय का? आणि पुन्हा तो नॉर्मल आपल्या -7 ला येऊन जातो. काही नाही कळत आहे राज? सर हॅलो, आवाज आहे का माझा? येतोय सर, येतोय. ठीक आहे, पुढे बघू आपण, नंतर समराईज करू की काय होतं. ठीक आहे. हे बघा, आता काय झालेलं आहे, आपण एक पॉईंट डिस्कस करतो आहे की ह्या -55 व्होल्टला तुमचा जो सिग्नल आहे, म्हणजे तुमच्या नाकाला जो एक स्मेल आला आहे, त्याचं स्टिम्युलस जास्त होतं, त्याची इंटेन्सिटी जास्त होती. तर तो -55च्या वरती काय क्रॉस केला बसलाय. ठीक आहे. जो तुम्हाला तुमच्या ऑल्फॅक्टरी आहे किंवा तुमच्या स्किन कडनं जो ऍक्सॉन आहे त्याला सिग्नल जो मिळतोय तो 55च्या वरती मिळतोय. तर काय होतं की हा चॅनल ओपन होऊन जातो सोडियमचा, आणि हा काय करतो, सर्व जे सोडियम्स आहेत त्यांना पाठ सुरुवात करतो. इथून तर इथूनही करतो, आणि तीन काय होतं, डिपोलरायझेशन स्टार्ट होतं, जो आपला पॉइंट आहे याचा. डिपोलरायझेशन म्हणजे काय, जे बाहेर प्लस आणि मध्ये मायनस मेंटेन केलं होतं त्या ते प्लस मायनस मध्ये घुसू लागलं, त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. तर डिपोलरायझेशन म्हणजे काय, सोडियम आहे जो बाहेर प्लस आहे त्याला -55 व्होल्ट नंतर जे व्होल्टेज गेटेड चॅनल आहे ते मध्ये एकदम एंट्री मिळून देतात, आणि सोडियम हा त्या मेम्ब्रेन मधनं मध्ये एंट्री करतो, त्याला आपण डिपोलरायझेशन ऑफ मेम्ब्रेन म्हणतो. म्हणतोय? हॅलो, हो सर, हो सर. हे बघा, सोडियम एकदम मध्ये आला होता. ठीक आहे. मग त्याच्यामुळे जे मिली व्होल्ट आहे ते आपलं चेंज झालं. आता मग काय झालं की आता पोटॅशियम आहे, ते जे व्होल्टेज होतं ते -50 वरनं काय झालं, एकदम रॅपिड डिपोलराइज झालं आणि ते 30 वरती गेलं, कारण सोडियम एकदम मध्ये इन्क्रीज झाला. मग सोडियम इन्क्रीज झाल्यानंतर लगेच दुसरी ऍक्टिव्हिटी काय, ते 30 व्होल्टला रीच झालं. सोडियम मध्ये आल्यामुळे ते काय होतं, व्होल्टेज 30 ला रीच होऊन जातं. मग 30 ला व्होल्टेज होताच तिथे पोटॅशियम जो चॅनल आहे तो काम करायला लागतो, तो ओपन होऊन जातो, आणि तो सर्व पोटॅशियमला बाहेर काढू लागतो. आपण जो पीक बघतो आहे तो पोटॅशियमचा आहे, हा पीक पोटॅशियम. तर आहे की -50 आपलं रेग्युलर जे पोटेन्शियल ऍक्शनचं त्याला रेस्ट म्हणतात, म्हणजे आपला ऍक्शन हा रेस्टला -7 ला असतो.
-20 काय होतं की चुकून आपल्या बॉडीला काही स्मेल होतं, टच होतं काहीतरी आणि त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो. त्यामुळे त्याचं -55 हे काय पोटेन्शियल होतं आणि चुकून पोटेन्शियल जर -55 च्या वरती गेलं तर हा एक चॅनल ओपन होऊन जातो. नाव आहे फॉर. त्यामुळे एकदम काय होतं हे पोटेन्शियल राईज होतं आणि ह्या एकदम पोटेन्शियल राईजला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. काय म्हणतो? डिपोलरायझेशन. आणि हे पोटेन्शियल इन्क्रीज होत होत 30 पर्यंत रीच होऊन जातं. मग 30 रीच झालं की बॉडी काय करतं किंवा आपला हा ऍक्सॉन काय करतो, इथे एक पुन्हा चॅनल असतो जेव्हा पोटॅशियम काय असतो व्होल्टेज चॅनल असतो. हा 30 लाच ऑपरेट होतो. हा 30 ला हे पोटॅशियम मधले सर्व बाहेर काढतो. आणि त्यामुळे काय होतं की पुन्हा त्याचं पोटेन्शियल डिक्रीज होतं आणि तो रिपोलरायझेशन होतो. रिएक्शन होऊन पुन्हा त्याला काय केलं तर मेंटेन केलं. म्हणजे डिपोलरायझेशनला सोडियम मध्ये जाणार. करेक्ट. आणि डिपोलरायझेशन कधी स्टार्ट होणार -55 ला. डिपोलरायझेशन कधी होणार 30 व्होल्टला. हे बघा इम्पल्स आलेला आहे बघा पोटॅशियम ऍक्च्युली फास्ट ऍक्शन सिग्नल येणार आहे आणि डिपोलरायझेशन मध्ये सोडियम मध्ये घुसणार आणि पोटॅशियम बाहेर निघणार बघा. हे बघा अंडरशूट म्हणजे काय तर पोटॅशियम पंप एकदम बंद होत नाही. त्यामुळे थोडस पोटेन्शियल आपल्या पोटेन्शियल अजून अंडरशूट म्हणतो. ते इम्पॉर्टंट कन्सेप्ट नाही जेवढा की पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन. हे बघा सिग्नल आल्यावरती बघा हा जो व्होल्टेज गेटेड चॅनल दिसतो मला इथे, हे बघा हा ओपन होऊन गेला आणि बघा हा दिसतंय. अशा प्रकारे मध्ये आणि अशा प्रकारे डिपोलरायझेशन आणि पोलरायझेशन आपण म्हणतो. इथे पण काही सिग्नल आलेला आहे आणि हे बघा तुम्ही ग्राफ बघू शकता. इथे बघा पोटेन्शियल वाढत आहे खाली पडत. ग्राफ स्टुडिओ बघा तो एकदम वाढल्यामुळे पोटॅशियम बंद झाले बघा. पोटॅशियम काम करते. सर तुमचा आवाज खूप अटकतोय. बघा नंतर ते कळा मला काय सर आवाज अटकतोय सर, तुमचा आवाज येतच नाही. हा बोल. ठीक आहे आपण उद्या काय नाही उद्या